चला पीछे। हम लड़ेंगे, हम जीतेंगे, हम जीतेंगे, हम जीतेंगे, हम जीतेंगे। कौन लड़ेंगे? हम लड़ेंगे। कौन लड़ेंगे? कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन जीतेगा? हम जीतेंगे। हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन जीतेगा? हम जीतेंगे। कौन जीतेगा? हम जीतेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन जीतेगा? हम जीतेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन लड़ेगा? हम लड़ेंगे। कौन जीतेगा? हम जीतेंगे। आपण हातात लागून देतो पण तुम्ही दिसतो गाडी फरक पडतो. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. एक रुपयाचा गडीपत्ता शिंदे सरकार बेपत्ता. एक रुपयाचा गडीपत्ता शिंदे सरकार बेपत्ता. एक रुपयाचा गडीपत्ता शिंदे सरकार बेपत्ता. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. हम भारत की नारी. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन जीतेगा? हम जीतेंगे. अशा सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अशा सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. घेतल्याशिवाय राहणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. जीतेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. कौन लड़ेगा? हम लड़ेंगे. एक रुपये का गडीपत्ता शिंदे सरकार बेपत्ता. एक रुपये का गडीपत्ता शिंदे सरकार बेपत्ता. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. महिला ताईंनो सर्वांना विनंती आहे की साहेब सकाळपासून माळमाथा पाणी पुरवठा जी जलजीवन मिशनची जी योजना होती त्याचे 51 गावांचं उद्घाटन आहे. गुलाबराव पाटील साहेबांचा टायमिंग 2चा आहे, ते 3 वाजता येतील. त्याच्यानंतर एक तास सभा चालेल. त्याच्यानंतर उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन चालू होत आहे नागपूर. ऐका पूर्ण ऐकून घ्या मग तुम्ही सांगा. तर तुमच्यातले 5-7 कर्मचारी जे प्रतिनिधित्व करत असतील यापूर्वी त्या सर्वांना आम्ही जोडग्याला घेऊन जातो. तिथे निवेदन देऊ, तिथे साहेबांच्या कानावर हा विषय टाकू. कारण एवढ्या मोठ्या संख्येने घेऊन जाता येणार नाही. तुम्ही निवड करा आणि त्याच्यातले 5-10 लोक आम्ही घेऊन जातो. तिथे साहेबांकडे 15 मिनिटं वेळ भेटेल आपल्याला. तुम्ही 5 वाजेपर्यंत बसा. नाशिक एवढा आहे. काहीतरी त्यांना जर कळालं तर कदाचित वेळ काढून ते येऊ पण शकतील. आपण बोलून घेऊ. हो ना ऐका ना ताई, जर जवळपास असतील ना तर आपण बोलून घेऊ.
मराठीतच ठेवायला पाहिजे, तर इंग्लिश मध्ये केलेलं आमचं मराठी. आता मराठीत द्यावा आम्हाला चांगल्या प्रतीचे मोबाईल द्यावा आम्हाला. पेन्शन योजना आमचे निम्मी पेन्शन केंद्र सरकार म्हणजे आमदार खासदारला पेन्शन आहे आणि काम करते ही महिलांना पेन्शन नाहीये. आमदार सरकार आमदार खासदार पेन्शन घेतं, 1-1 लाख रुपये पेन्शन घेतं. आज या कार्यकर्त्यांना पेन्शन नाही, मदतनीसांना पेन्शन नाही, बिचाऱ्यांनी 4000 जगतायत त्या. आज मग त्यांनी काय करायचं? कल्पना पाटील एकच बोला ज्यांना माहिती आहे तेच बोला. आजची तारीख 25 आहे ना? नाही, आज आम्ही माननीय मंत्री साहेबांकडे महाराष्ट्र राज्य युनियनची मोर्चा घेऊन आलो होतो. आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे काल निवेदन दिलेलं होतं, पण त्यांचं अचानक काम निघाल्यामुळे ते आम्हाला भेटू शकले नाही. पण आम्ही तिथे निवेदनात दिले की आम्हाला मानधन नको, वेतन हवे, कर्मचारीचा म्हणजे दर्जा हवा आहे आम्हाला, आणि पोषण आहारामध्ये चांगल्या प्रतीचा आहार पाहिजे आहे. पोषण ट्रॅकर हे इंग्लिश मध्ये आहे पण मराठीत हवा आहे आम्हाला. आणि जे शासनाने आता जो GR काढलाय 10वी पासच्या बाया बार करून 12वी पास दिले आहे, पण आमच्या ज्या 10-15 वर्षाच्या बाया जे कामकाज करत होत्या मदतनीस त्यांना डावलले जात आहे. तर त्यांनी सरकारने त्यांचाही विचार करावा, त्यांना आता ह्या वर्षाच्या भरतीमध्ये त्यांना पदोन्नती द्यावी हे आम्ही सरकारला सांगू इच्छितो. आमची पदयात्रा ही पालघर पासून ठाण्यापर्यंत पायी यात्रा, शहापूर पासून तर ठाण्यापर्यंत पायी बाया गेलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रात आमचं संपाचं नियोजन दिले जात आहे, पण काही ठिकाणी माननीय मंत्री भेटत नाहीत किंवा आयुक्त भेटतात पण सांगतात तुम्ही ओरडत आल्या, बोमा मारत आल्या. जर आमचा पोटाचा प्रश्न असेल तर आम्ही बोमा मारणारच सरकारकडे. जेव्हा आम्ही ओरडणार, मागण्यांची घोषणा करणार, तेव्हा सरकार आमचं मागणं पूर्ण करणार आहे. म्हणून आम्ही आलो आणि आम्हाला आता वेतन मानधन नको, तो वेतनच पाहिजे. कारण जो वाढ चालू आहे म्हणजे मानधनात, आज आम्हाला इथे आलो आम्ही त्यांना मागणी देण्यासाठी, आमचं पत्रक देण्यासाठी. तर आज त्यांच्या काही ते कारणास्तव आम्हाला भेटू शकले नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं मी विधिमंडळात गेल्यानंतर तुमचा प्रश्न तिथे मांडेल आणि तुम्हाला सकारात्मक निर्णय मिळणार असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं.